जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 8वा. सूक्ष्म जीव निरूपण नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेनेची पाडे, तयामध्ये ऐसे नाना जीव असती. पाहो जाता न दिसती. अंतःकरण पंचकाची स्थिती तेथे हे आहे. श्रीराम समर्थ. श्रीमत दासबोध. दशक कितवा सांगितलंय? 15वा आहे आत्मदशक. आणि त्यामधील समास 8वा. सूक्ष्म जीव निरूपण नाम. सूक्ष्म जीव. सूक्ष्मामधील सूक्ष्म असं काय आहे? सूक्ष्म आहे. त्या जीवाचं निरूपण आज समर्थ आपल्याला करून घेत आहे. मग सूक्ष्म जीव, अत्यंत सूक्ष्म असे जीव जे परमेश्वराच्या तुलनेमध्ये यत्किंचित आहेत, अशा जीवांचा विस्तार 84 लक्ष जीवयोनीचा आहे. आणि त्याचं वर्णन समर्थ या समासामध्ये करत आहेत. म्हणजे समर्थाने या समासामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. या समासामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आणि या सृष्टीमध्ये विचार होणाऱ्या जीवांचा, सूक्ष्म जीवांचा विचार इथे केलेला आहे. आणि ते सूक्ष्म या शब्दामध्ये लहान असा अर्थाने घेतलेला आहे. लहान, सूक्ष्म म्हणजे काय हो? लहान. मग अत्यंत सूक्ष्म असे जीव जे परमेश्वराच्या तुलनेत यत्किंचित आहेत, त्याचं सगळं वर्णन समर्थाने या समासामध्ये आपल्याला करायला घेतलेलं आहे. आणि म्हणून मग समर्थ म्हणतात आहे की अनंत जीव, याही पेक्षा अनंत जीव सृष्टीमध्ये जगतात आहे. आणि ते एका ब्रह्माच्या अधिष्ठानावर आहेत. आणि ते जीव जगत असताना स्वतःचा अहंकार ठेवून जगतात आहे. आणि त्यामुळे ते ब्रह्मापासून, परब्रह्मापासून ते वेगळे होतात आहे. आणि म्हणून आपला जीव हा शिवरूप होण्यासाठी तो अहंकार टाकावा. आणि यासाठी समर्थाने या समासाची रचना केलेली आहे. पण या मायेचं स्वरूप समर्थ या ठिकाणी सांगतात आहेत. आणि या मायेनंतर आपल्याला पुन्हा या परब्रह्म तत्वाकडे घेऊन जातात आहे. मग समर्थ नेमकं काय सांगतात आहे? समर्थाने या समासामध्ये आपल्याला काय सुचवायचं आहे आणि समर्थाने काय काय दिलेलं आहे ते सगळं विवरण आज आपण इथे करणार आहोत. मग समर्थाने सांगितलंय, रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेनेची पाडे, तयामध्ये. मग काय सांगितलंय? रेणूहून सूक्ष्म किडे, रेणूपेक्षाही सूक्ष्म किडे समर्थाने सांगितलंय, त्यांचं आयुष्य निपटची थोडं. म्हणजे या सृष्टीमध्ये रेणूहूनही सूक्ष्म असे किडे आहेत. आणि त्यांचं आयुष्य काय आहे? आयुष्य रेणू सगळ्यात लहान आहेत. मग समर्थ म्हणतात त्याच्यापेक्षाही सूक्ष्म. मग त्यांचं आयुष्य कसं आहे? निपटची थोडे. त्यांचं आयुष्य अगदी थोडं आहे, अगदी थोडं असतं. आणि त्यांच्यामध्ये युक्ती बुद्धी तेनेची पाडे, तयामध्ये. मग त्यांचं आयुष्य काय आहे? अगदीच थोडं आहे. आणि त्यांच्यामध्ये त्या प्रमाणातच अत्यंत अल्पबुद्धी पण तशीच आहे. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने की समर्थाने पुढे सांगितलंय, ऐसे नाना जीव असती. रेणूहून सूक्ष्म किडे आहेत. आणि असे नाना जीव असती. पाहो जाता न दिसती. अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेही आहे. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने असे अनेक जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना बघायला गेलं तरी ते डोळ्यांनी मात्र दिसत नाहीत. परंतु अंतःकरण पंचकाची स्थिती त्यांच्या ठिकाणी असते. आणि म्हणून म्हटलंय रेणूहून सूक्ष्मकडे. आपण म्हणतो अणु आणि रेणू. मागे आपण पाहिलं की सूर्याच्या कवडशामध्ये, मागच्या समासामध्ये समर्थाने दिलेलं की सूर्याच्या कवडशामध्ये दिसणाऱ्या धुळीच्या एका कणाचे, नीट श्रवण करावं, सूर्याच्या कवडशामध्ये दिसणाऱ्या धुळीच्या एका कणाचे म्हटलंय 6 कण केलेले असताना त्याचा 6वा भाग म्हणजे रेणू आहे. म्हणजे ते किती छोटे आहेत. आधीच ते कवडशामध्ये असलेले आपल्याला दिसतात का? रेणू नाही दिसत. मग त्याचा 6वा भाग म्हणजे ते किती सूक्ष्म असतील हो. मग त्याचा 6वा भाग समर्थ म्हणतात आहे, सूर्याच्या 6 भाग केलेले असताना त्याचा 6वा भाग म्हणजे रेणू आहे. आणि त्यापेक्षाही जे सूक्ष्मदर्शिके खाली दिसत नाहीत असेही अनेक जीवजंतू या सृष्टीमध्ये आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. त्यांचं आयुष्य निपट म्हणजे अगदी थोडं आहे. त्यांच्या आयुष्याचा विचार केला तर सकाळी जन्मतात आणि संध्याकाळी मरतात. मग काही 2 तासासाठी जन्म घेतात, काही तासभरासाठी. असं करून ते असं
मरून जातात. मग युक्ती बुद्धी तेनेची पडे. काय म्हटलंय? युक्ती बुद्धी तेनेची पाडे तयामध्ये. परंतु अशा शरीरामध्येही मात्र अंतःकरण पंचकाचा विचार दिसतो आहे. म्हणजे ते सकाळी येतात संध्याकाळी मरतात, मग त्यांच्यामध्ये काय आहे नाही का? मग समर्थ म्हणतात सगळ्यांमध्ये सगळं दिलेलं आहे. जे माझ्यामध्ये आहे ते दुसऱ्या शरीरामध्ये आहे. म्हणून समर्थांनी पुढे दिलेलं आहे की ऐसे नाना जीव असती पाहो जाता न दिसती अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेही आहे. मग समर्थ म्हणतात तेथे सुद्धा अनेक जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना पाहायला गेलं तर ते डोळ्यांनी दिसत नाहीत, परंतु अंतःकरण पंचकाची स्थिती त्यांच्या ठिकाणीही असते. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने की तेथे सुद्धा जरी ते सकाळी जन्मून संध्याकाळी मरत असले तरी सुद्धा तेथे सुद्धा काय आहे? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आणि अंतःकरण असे पंचक सगळ्या प्राणी मात्रांमध्ये, सगळ्या जीवजंतूंमध्ये, किड्या मुंग्यांमध्ये सगळीकडे आम्हाला ते पाहायला मिळतात. कुठला जीव सुटणार नाही की जो अंतःकरण पंचकात नाही. माणसालाच फक्त अंतःकरण पंचक आहे अशातला भाग नाही. त्या जीवांना सुद्धा त्यांच्या शरीराच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये ते दिसायला लागतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे पुढे समर्थांनी त्यापुरते त्यांचे ज्ञान विषय इंद्रिये समान सूक्ष्म शरीरे विवरण पाहतो कोण. मग त्यांच्या पुरतंच त्यांचं ज्ञान असतं, त्यांची इंद्रिय आणि विषय भोग हेही समानच असतात, पण सूक्ष्म शरीराचं विवरण कोण करणार? आणि म्हणून म्हटले त्यांच्या पुरते त्यांचं ज्ञान विषय इंद्रिय समान. म्हणून पुढे म्हटलंय त्यास मुंगी महान थोर नेनो चालीला कुंजर मुंगी समुताचा पुर ऐसे बोलती. मग ते जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना मुंगी ही फार विशाल वाटते. मुंगी ही काय वाटते? फार विशाल वाटते, विशाल मोठी वाटते, इतके ते छोटे असतात. मग हेही समर्थ पुढे दिलेलं आहे. समर्थांनी सांगितलंय की त्यांच्यापुरते त्यांचं जे ज्ञान असतं, त्यांची इंद्रिये, त्यांचं विषयभोग हे समानच असतात, पण सूक्ष्म शरीराचं विवरण कोण करणार आहे? मग ते जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना मुंगी ही फार विशाल वाटते. आणि म्हणून जणू एखादा हत्तीच चालला आहे असं त्यांना वाटतं. ज्यावेळी मुंगी चालते त्यावेळी त्यांना वाटतं की जणू काही हा हत्तीच चाललेला आहे. आणि म्हणून पण आपल्या दृष्टीने मुंगी इतकी लहान आहे तर त्या मुंगीला मुताचा पूर अशी म्हण पडलेली आहे. आणि म्हणून पुढे समर्थांनी दिलेलं आहे. समर्थांनी ते पुढे सुद्धा सांगितले आहे इतके ते सूक्ष्म किडे आहेत, परंतु त्याही किड्या मुंग्यांमध्ये, त्या सूक्ष्म किड्यांमध्ये समर्थ म्हणतात आहे की विषय आणि इंद्रिय हे सुद्धा समान आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुनच सामान्य येत पशुविन राहणार. म्हणजे पशुमध्ये घ्या, नरामध्ये घ्या, सगळ्या जगातील समर्थ म्हणतात जगातील, समर्थांनी सांगितलंय जगातील असलेल्या या सगळ्या जीवजंतूंमध्ये विषय इंद्रिय आहेत. काय सांगितलंय? म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थांनी विषय इंद्रिय समान. काय सांगितलंय? विषय इंद्रिय समान सूक्ष्म शरीरे विवरण पाहतो कोण. सूक्ष्म शरीर विवरण पाहतो कोण. मग सगळ्या जगातील असलेल्या या जीवजंतूंमध्ये विषय इंद्रिय आहेत. त्यांना भूक लागते, जशी आम्हाला भूक लागते तशी त्यांनाही भूक लागते. प्रत्येकाची भूक ही भिन्न भिन्न आहे. वाघाची भूक भिन्न आहे, मुंगीची भूक भिन्न आहे, माणसाची भूक भिन्न आहे, पण प्रत्येकाला भूक ही समान आहे. सगळ्यांना तहान लागते. पक्ष्यांनाही तहान लागते, पशूंनाही तहान लागते, माणसांनाही तहान लागते, मग पक्ष्यांनाही तहान लागते. मग सगळ्यांना तहान आहे. मग पाण्याची गरज सगळ्यांना आहे. सगळ्यांना या गोष्टी सारख्या आहेत. आणि म्हणून म्हटलंय विषय इंद्रिय समान सूक्ष्म शरीरे विवरण पाहतो कोण. मारे आम्ही कितीही पाहण्याचा प्रयत्न केला तरी ते सापडणार नाही. आपण किती पकडण्याचा जरी प्रयत्न केला, पाहण्याचा प्रयत्न केला तरी ते सापडलेलं का नाही. आणि म्हणून ती म्हण प्रसिद्ध झाली मुंगीस मुताचा पुर. म्हणून जी मुंगी आहे, जिला आम्ही लहान म्हणतो, ती सुद्धा इतकी महान वाटते की त्या मुंगीला
थोडंसं पाण्याचा ओघळ जरी आला तरी त्या मुंगीला ते पाणी पुराप्रमाणे वाटतं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जगामध्ये असलेले जे किडे आहेत ते लहानातील लहान आहेत, सूक्ष्मातील सूक्ष्म आहेत आणि ते काय आहेत, महाकाय सुद्धा आहेत. आणि प्रत्येक किडा, समर्थ म्हणतात प्रत्येक किडा, प्रत्येक जीव एकापेक्षा लहानात लहान आहे आणि ते एकापेक्षा मोठ्यात मोठाही आहे. त्याचं वर्णन समर्थ पुढे करतात आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे की ते मुंगी समान शरीरे, उदंड असती लहान थोरे, समस्तांमध्ये जीवेश्वरे वस्ती कीजे. काय म्हटले समर्थाने, ते मुंगी समान शरीरे, मग त्या मुंगीप्रमाणे लहान मोठी अशी असंख्य शरीरे आहेत. उदंड असती लहान थोरे, आणि त्या सर्व शरीरामध्ये जीवरूपी ईश्वराने अंतरात्म्याने वस्ती केलेली आहे. समस्तांमध्ये जीवेश्वरे वस्ती कीजे. ते मुंगी म्हणजे, परंतु समर्थ म्हणतात या सर्वांमध्ये समर्थ म्हणतात जे एकतत्व आहे ते एकतत्व म्हणजे जीवेश्वर आहे. जीवामध्ये वास करणारा ईश्वर म्हणून जीवेश्वर. तो सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे. तो कोणामध्ये सुद्धा कमी नाही किंवा जास्त नाही. आपण कितीही अशा गोष्टी पाहतो. आणि म्हणून म्हटले समर्थाने, ऐसिया किड्यांचा संभार, उदंड दाटला विस्तार, अत्यंत साक्षपी जो नर तो विवरो न पाहे. नाना नक्षत्री नाना किडे, त्यास भासती पर्वता एवढे, आयुष्यही तेनेची पाडे, उदंड वाटे. म्हणजे ऐसिया किड्यांचा संभार. समर्थ म्हणतात जो साक्षपी नर आहे, याचा अर्थ ज्या नराने त्याच साकल्याने सूक्ष्म आणि अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहिलं आहे त्यालाच हे कळू शकेल, इतरांना कळणार नाही. म्हणून म्हटलंय नाना नक्षत्री नाना किडे, त्यास भासती पर्वता एवढे, आयुष्य ही तेनेची पाडे, उदंड वाटे. मग त्यांचं आयुष्य किती आहे तर नाना नक्षत्री नाना किडे, म्हणजे त्यांचे भासती पर्वता एवढे, पर्वता एवढे ते वाटतात. तुम्ही जुन्या काळी असलेली महाल पाहिलं असेल, ते आपल्याला केवढे वाटतात हो. भले मोठे त्यांचे दरवाजे, भले मोठे, एवढे मोठं ते वरचं ते छप्पर वगैरे असतं, ते किती मोठं वाटतं आपल्याला. केवढं मोठं त्यांनी एवढे मोठं निर्माण केलेलं आहे माणसाने. म्हणजे माणूस काय काय करू शकतो माणसाने हे सगळं निर्माण केलेलं आहे. ते लोक असं वाटतं की काय लोकांच्या तुलनेत हे काय असतील. मग त्या तुलनेमध्ये आज माणसाचा आकार 5.5 फुटाचा झालेला आहे. पहिले राक्षस लोक केवढी मोठं असायची. हा मोठा रावण केवढा मोठा, बलाढ्य म्हणजे खूप मोठे. मग त्यांची तुलना तरी कशी करणार. मग त्या तुलनेमध्ये आज माणसाचा आकार मात्र 5.5 फुटाचा आहे. मानवाच्या तुलने जुन्या काळी हजारो वर्षांपूर्वी जे प्राणी जन्माला आले, जसं डायनासॉर सारखे, इतके महाकाय होते की आज तसे प्राणी डोळ्यांनी दिसत सुद्धा नाहीत. केवढे महाकाय हो, खूप महाकाय प्राणी होते. खूप मोठे मोठे राक्षस सुद्धा केवढे मोठे मोठे होते. भरपूर महाकाय प्राणी होऊन गेले डायनासॉर सारखे. मग समर्थ म्हणतात आता काय आहे त्यांचं, डायनासॉर वगैरे दिसतात का, नाही दिसत. त्यांचे सांगाडे शिल्लक आहेत. म्हणून आपण म्हणतो की तशा प्रकारचे महाकाय प्राणी होते. जसं मुंगी आणि हत्तीमध्ये आम्हाला दिसणारा फरक केवढा मोठा आहे. म्हणूनच त्यांचे उदंड वाटे. काय म्हटलंय, म्हणूनच त्याचे उदंड वाटे म्हणजे नाना नक्षत्रांच्या ठिकाणी, म्हणजे असे किड्यांचे समुदाय या पृथ्वीवर अपार दाटलेले आहेत. अपार दाटलेले आहेत. जो यज्ञशील आणि विचारी माणूस असतो तोच त्याच्या संबंधी विवरण करून सत्य जाणून घेतो. आणि म्हणून म्हटलंय नाना नक्षत्री नाना किडे, ना त्यास भासती पर्वता एवढे, आयुष्यही तेनेची पाडे, उदंड वाटे. मग नाना नक्षत्रांच्या ठिकाणीही नाना प्रकारचे किडे असतात आणि ते आकाराने पर्वता एवढे भासतात. त्यांचे आयुष्यही त्या प्रमाणात फारच दीर्घ असतं, मोठं असतं. आणि म्हणून पुढे दिले समर्थाने, पक्षा एवढे लहान नाही. काय म्हटलंय, पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, सर्पाने मच्छ पाही येणेची पाडे. मुंगीपासून थोर थोरे, चढती वाढती शरीरे, त्याची निर्धारित अंतरे कळो येती. आणि म्हणून म्हटलंय पक्षा एवढे लहान पाही, म्हणजे अत्यंत लहान पक्षी असतात त्याप्रमाणे पक्षा एवढे थोर नाही. मग त्याप्रमाणे खूप मोठे सुद्धा पक्षी आहेत.
सर्प आणि मच्छ पाही येणेची पाडे. मग सर्प आणि मासे सुद्धा यांचंही असंच आहे. मग पक्षा एवढं, पक्षामध्ये जर आम्ही विचार केला पक्ष्यांमध्ये, तर लहानात लहान पक्षी आहे आणि मोठ्यात मोठा गरुड पक्षीही आहे. लहानात लहान पक्षी सुद्धा आहे आणि मोठ्यात मोठा गरुड पक्षीही आहे. आणि दोघांमध्येही पक्ष्यांमध्ये काय आहेत, पंख आहेत, पण तो लहानात लहान आहे आणि त्या लहानाच्या लहान, समर्थ म्हणतात लहानात लहान आहे आणि त्या लहानाच्या तुलनेमध्ये मात्र तो समोरचा प्राणी मात्र महाकाय आहे. पक्ष्यांचा संबंध जर आला आम्ही सोडला, तर आम्ही प्राण्यांचा विचार जर केला तर लहानात लहान प्राणी आहे, मोठ्यात मोठा सुद्धा प्राणी आहे. मग तसंच आहे, तसं किड्यांमध्ये सुद्धा आहे. लहानात लहान किडा पण आहे आणि मोठ्यात मोठा किडा सुद्धा आहे. प्रत्येक आकारधारी असलेला जीव तो कोणापेक्षा तरी मोठा आहे आणि कोणापेक्षा तरी लहान आहे. याचा अर्थ माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही असं कोणी म्हणू शकत नाही. म्हणजे माझ्यापेक्षा लहान नाही असंही कोणी म्हणू शकत नाही आणि माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही असंही म्हणू शकत नाही. याचा अर्थ आकार भिन्नता असल्यामुळे ते आपल्याला सगळं पाहायला मिळतं. आणि म्हणून म्हटलंय की याहूनही शक्ती त्या देहाला प्राप्त झालेली आहे. कोणाच्याही शक्ती कोणापेक्षा लहान नाही आणि कोणाची शक्ती कोणापेक्षा मोठी नाही तुलना केली असता. आणि म्हणून म्हटलंय मुंगीच्या तुलनेमध्ये हत्तीची शक्ती सहस्त्रपटींनी मोठी आहे. पण मुंगीपेक्षा आहे ते सामान्य किडे आहेत, अगदी अत्यंत सूक्ष्म आहे, त्यांच्या तुलनेमध्ये मुंगीची शक्ती 1000 पटींनी मोठी आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात मुंगीपासून थोर थोरे चढती वाढती शरीरे, त्यांची निर्धारिता अंतरे कळो येती. नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे. मग काय सांगितलंय, मुंगीपासून थोर थोरे चढती वाढे. मुंगी म्हणजे मुंगी सुद्धा थोर होते, चढती वाढती शरीरे, त्यांचे निर्धारित अंतरे कळो येती. नाना वर्ण नाना रंग. मुंगीपासून एकाहून एक मोठी चढती वाढती शरीर आहेत. नीट विचार केला तर त्यांचा अंतरंगही कळून येतो. आणि म्हणून पुढे दिलंय नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे. मग त्यामध्ये नाना वर्ण आणि नाना रंग असतात. जीवनाचे नाना प्रकारचे तरंग म्हणजे जीवन पद्धती असतात. काहींचे रंग सुंदर असतात, काहींचे रंग घाणेरडे असतात. म्हणून किती म्हणून सांगावं, किती सांगावं. समर्थ म्हणतात नाना प्रकारचे रंग आहेत. ते फुलपाखरं जी आम्ही घेतली तरी त्यांचे रंग पहा, एका फुलपाखरीवर रंग असलेला दुसऱ्यावर नसतो. किती गोंडस किती गोड, म्हणजे भगवंताने किती उत्तमाचं त्यांना निर्माण केलेलं आहे. त्याच्यावर एवढी नक्षीकाम असतं, एवढं असतं की वाटतं की भगवंताने निवांत वेळ काढून एवढं सगळं बनवलेलं आहे. आपल्याला तेवढंच करायला किती दिवस गेले असते, म्हणजे नुसतं रंगकाम करायला. मग समर्थ परमेश्वराने एवढी सुंदर आकृती निर्माण केलेली आहे. मग भगवंताने केलेले रंग काम किती गोड आहे, कुठल्याही चित्रकाराला ते जमायचं नाही. फुलाचे रंग किती प्रकारचे आहेत, एका झाडाला अनंत फुलं आहेत. नाना प्रकारचे रंगभरण भगवंताने ते केलेलं आहे. म्हणून नाना वर्ण नाना रंग एका प्राण्यामध्ये आम्हाला दिसतात. आता हरणाचं रूप पाहिलं, हरणासारखं, पण प्रत्येकाचं रूप भिन्न आहे, एक दुसऱ्यासारखा नाही. तसं माणसं एकमेकांसारखी नाही. प्रांत बदलला, देश बदलला, भाषा बदलली, रंग बदलला, रूप बदललं, त्यांचं बोलणं बदललं, चालणं बदललं, पाहणं बदललं, सगळं बदलतं. डोळ्यांचे आकार सुद्धा बदलतात, डोळ्यांच्या आतमध्ये असणारा रंग सुद्धा बदलतो. कुणाचे कपडे स्वच्छ पांढरे आहेत, कुणाचे पिवळसर आहेत, कुणाचे काळे आहेत, कुणाचे निळे आहेत, कुणाचे भगवे आहेत. कित्येक प्रकार भगवंताने निर्माण केलेले आहेत आणि तो भगवंत या रूपाने तो प्रगट होतो आहे. परंतु तो सर्वांमध्ये मात्र एकच आहे. आणि म्हणून समर्थ इथे सांगतात आहे सर्वांमध्ये ते काय आहे, तो एकच आहे. एके स कुमारे एके कठोरे, निर्माण केली जगदेश्वरे, सुवर्णासारखी शरीरे दैदिप्यमाने. शरीर भेदे आहार भेदे, वाचा भेदे गुण भेदे,
अंतरी वसिजे अभेदे एक रूपे. म्हणून समर्थ म्हणतात एखाद्या प्राण्याचं शरीर अत्यंत कोमल असतं तर एखाद्याचं फार कठीण असतं. तर कुणाचं सोन्यासारखं चकचकीत आहे. मग जगदीश्वराने अशी ही वेगवेगळ्या प्रकारची हे निर्माण केलेली व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि म्हणून म्हटलंय एके सुकुमारे एके कठोरे निर्माण केली जगदेश्वरे सुवर्णासारखी शरीरे दैदिप्यमाने. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय सोन्यासारखं शरीर निर्माण केलेलं आहे. आणि याचा दुसऱ्या अर्थाने अर्थ घेऊ. जसं परमेश्वराने आम्हाला शरीर दिलं सोन्यासारखं आहे, पण माणसं सोन्याची किंमत करतात, सोन्यासारख्या मिळालेल्या शरीराची किंमत करत नाही. देह हे साधन आहे, पण ते साधन इतकं सुंदर निर्माण केलंय की जगाच्या पाठीवर असा कुठलाही सायंटिस्ट निर्माण करणार नाही. जगाच्या पाठीवर असणारी कुठलीही शक्ती अशा प्रकारचं शरीर निर्माण करणार नाही जे भगवंताने निर्माण केलेलं आहे. नुसतं आपण मानवाच्या मेंदूचाच विचार करा. नुसतं मानवाच्या मेंदूचा जरी आपण विचार केला तर त्या मानवी मेंदूमध्ये इतक्या गोष्टी भरलेल्या आहेत की अजून त्याच्या 0.1% सुद्धा वैज्ञानिकांना शोध लागलेला नाही. 0.01%. मग एवढं सामर्थ्य कुणाचं आहे हो? सगळं निर्माण केलं पण माणूस निर्माण करू शकत नाही. एकदा गेलेला जीव पुन्हा आणू शकत नाही. म्हणजे ते सामर्थ्य कोणाचं आहे? ते भगवंताचं आहे. मग भगवंत केवढा सामर्थ्यशाली आहे. एवढं सामर्थ्य कुणाचं? त्या देहाचं आहे की कर्त्याचं आहे? जर कार्य दिसतं आहे तर अर्थच ते सगळं सामर्थ्य अर्थातच ते कर्त्याचं आहे. कर्ता कोण आहे? शाश्वत परब्रह्म तो करता आहे. त्याला ओळखता आलं पाहिजे, त्याची ओळख घेता आली पाहिजे. ज्याने आपल्याला हा सुंदर देह निर्माण करून दिलेला आहे, ज्याने सुंदर देहाची प्राप्ती आपल्याला दिलेली आहे, त्याला विसरून चालणार नाही. प्रत्येक वेळी त्याचं स्मरण होणं गरजेचं आहे. स्मरण करावे देवाचे म्हणून सांगितले समर्थाने. आणि पुढे समर्थ देतात शरीर भेदे आहार भेदे वाचा भेदे गुण भेदे अंतरी वसिजे अभेदे एक रूपे. मग समर्थाने दिलेला आहे प्रत्येकाचं शरीर भिन्न आहे, आहार भिन्न आहे म्हणून सांगितलंय एके सकुमारे एके कठोरे निर्माण केली जगदेश्वरे. मग प्राण्यांचे शरीर अत्यंत कोमल असतं. एखाद्याचं शरीर कोमल असतं, एखाद्याचं कठीण असतं, कुणाचं सोन्यासारखं चकचकीत असतं. म्हणजे सुवर्णासारखी शरीरे दैदिप्यमाने निर्माण केली जगदेश्वरे. मग जगदीश्वराने अशी ही वेगवेगळ्या प्रकारची ही शरीरं निर्माण केलेली आहेत. किती उत्तमाचं हे निर्माण केलं. प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे. जरी हात पाय, 2 हात 2 पाय 2 कान जरी असले तरी समर्थ म्हणतात प्राण्यांमध्ये बघा गोगलगाईचा आकार वेगळा आहे, गाईचा आकार वेगळा आहे, हत्तीचा आकार वेगळा आहे, प्रत्येकाचा आकार वेगळा आहे, हरणाचा आकार वेगळा आहे, जिराफाचा आकार वेगळा आहे. म्हणजे प्रत्येकात भिन्नता आहे. आणि एवढी भिन्नता निर्माण करणारा एकच मेव फक्त जगदात्मा परमेश्वर परब्रह्म आहे. त्याच्याशिवाय ते कोणालाही जमू शकत नाही. ती त्याची कृती आहे, ते त्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून म्हटलंय एक त्रासके एक मारके पाहो जाता नाना कौतुके किती एक अमोलिके सृष्टीमध्ये ऐसी अवघी विवरून पाहे ऐसा प्राणी कोण आहे आपल्यापुरते जाणवणार आहे किंचित मात्र. मग एक त्रासके एक मारके, एक त्रासणारा असतो आणि दुसरा मारणारा असतो. पाहो जाता नाना कौतुके म्हणजे सृष्टीमध्ये असे कित्येक अमौलौकिक असे चमत्कार आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक अमौलिके सृष्टीमध्ये. आणि म्हणून सांगितलंय या जगामध्ये केवढं नाना प्रकारचं आहे सामर्थ्य. प्रत्येकाचं शरीर भिन्न आहे, प्रत्येकाचा आहारही भिन्न आहे. कोणी शाकाहारी आहे, कोणी मांसाहारी आहे, कोणी मिश्राहारी आहे. म्हणजे कुणाला कुणाचा आहार तर कुणाला कुणाचा आहार.
म्हणजे सापाला बेडकाचा आहार लागतो, गरुडाला सापाचा आहार लागतो आणि प्रत्येक जीव हा जीवावर जगतो आहे. एक जीव दुसऱ्या जीवाला संपवतो आहे. शेवटी आकार संपतो, पण त्यामध्ये असलेलं जे ईश तत्व आहे ते प्रत्येक शरीरामध्ये मात्र काय आहे, एकच आहे. आणि म्हणून पुढे म्हटले समर्थांनी, प्रत्येकाला भय वाटतं आहे. जसं सापाला आम्ही घाबरतो, मग साप आम्हाला घाबरतो, आम्ही आमची रक्षा करतो, तो त्याची रक्षा करतो. शेवटी दोघांमध्ये जाणीवेच्या स्वरूपामध्ये आम्ही सर्व एक आहोत आणि म्हणून आम्ही भेद निर्माण करतो आहे. म्हणजे आम्ही भेद निर्माण करतो आहे दृश्य स्वरूपाचा. म्हणून दृश्य बाजूला टाका. आणि म्हणून पुढे दोन गोष्टी, आकार आणि दुसरं नाम. म्हणून परमेश्वर हा नामारूपातीत आहे हे वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने, ऐसी अवघी विवरण पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, आपुल्यापुरते जाणवणार आहे किंचित मात्र. मग या सर्वांचं विवरण करून पाहिलं, असा कोण प्राणी या जगात आहे. प्रत्येक जण आपापल्या पुरतं थोडं थोडं जाणून घेतात आहे. म्हणून समर्थाने पुढे म्हटलंय, आम्ही आमच्या पुरतं थोडंसं जाणतो, विश्वास नाही आपण जाणू शकत, ब्रह्मांडाचं जाणू शकत नाही. कल्पना करा की पृथ्वीच्या मानाने मोहरी जितकी लहान असते तेवढी ब्रह्मांडाच्या मानाने पृथ्वी आहे. म्हणजे त्यात असलेल्या मोहरीचं अस्तित्व पृथ्वीच्या मानाने किती आहे, यत्किंचित आहे. याला सूक्ष्म म्हटलेलं आहे. काहीही किंमत नाही त्याची. त्या मोहरीला पृथ्वीच्या मानाने, तशी ती पृथ्वी ब्रह्मांडाच्या मानाने आहे. ब्रह्मांड एवढं विशाल आहे की त्याच्या समोर पृथ्वी मोहरी एवढी आहे. आणि आता त्या मोहरी एवढ्या असलेल्या पृथ्वीवर 84 लक्ष जीवयोनी, त्यातला तू कोण, बरोबर, त्यातले आपण कोण, त्यातला तुझा आमचा जीव काय, तुझं अस्तित्व काय आपलं, याचा विचार केला तर मनुष्य सुद्धा या सर्व किड्यांमध्ये सूक्ष्मातील सूक्ष्म आहे. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलंय, म्हणजे समर्थ म्हणतात की प्रत्येक एके सुकुमार एके कठोरे. मग समर्थाने इथे दिलेला आहे की प्रत्येक शरीरात अनेक भेद आहेत, त्यांच्या आहारातही भेद आहेत, वाचेमध्ये गुणांमध्येही भरपूर भेद आहेत. सर्वांच्या अंतरात अंतरात्मा सर्वत्र एकच आहे. आणि म्हणून पुढे दिलंय, एक त्रासके एक मारके, एखादा त्रासणारा आहे, कुणी एखादा मारणारा आहे. सृष्टीमध्ये असे कित्येक अलौकिक असं चमत्कार आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या सगळ्यांचं विवरण जर करून पाहिलं तर असा कोण प्राणी या जगात आहे, प्रत्येक जण आपल्या पुरते थोडेसे जाणून घेतात आहेत. आणि म्हणून पुढे दिलंय, नवखंड हे वसुंधरा, सप्त सागरांचा फेरा, ब्रह्मांडा बाहेरील निरा कोण पाहे. मग ही पृथ्वी नवखंड असून तिच्या भोवती सप्त सागरांचा वेढा आहे. त्या ब्रह्मांडा बाहेर जे पाणी आहे ते कोण पाहतो आहे, तर समर्थांनी पुढे दिलं आहे, त्या निरामध्ये सप्त सागरांचा फेरा, ब्रह्मांडा बाहेरील निरा कोण पाहे. आणि त्या निरामध्ये जीव असती, पाहो जाता असंख्याती, त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे. मग म्हटलं, ही पृथ्वी नवखंड असून तिच्या भोवती काय आहे, 7 सागरांचा वेढा आहे. आणि त्या ब्रह्मांडाबाहेर जे पाणी आहे ते कोण पाहत आहे, तर त्या निरामध्ये जीव असती, त्या पाण्यातही जीव असतात. आणि पाहो जाता असंख्याती, ते असंख्य आणि काय आहेत, विशाळ, त्या विशाळ जीवांची स्थिती. मग त्या पाण्यातही जीव आहेत, असंख्य आहेत आणि ते विशाळ सुद्धा आहेत. कोण जाणे, त्या जीवांची स्थिती कोण जाणणार आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने की त्या जीवांची स्थिती कोण जाणार आहे. त्या जीवांची स्थिती जर आम्हाला जाणायची असेल तर तुम्हाला बुद्धीच पुरणार नाही. नीर म्हणजे काय, पाणी. नीर म्हणजे काय सांगितलंय, पाणी सांगितलंय. पाण्यामध्ये सुद्धा अनंत जीव आहे. तुम्ही सागर पाहता तर सागराचा जर तळाशी जर गेले तर असंख्य जीव आहेत, ते जे सूक्ष्मातील सूक्ष्म आहेत. आणि महाकाय सुद्धा प्राणी तेथे पाहायला मिळतात. मग देव माशासारखे मोठे प्राणी आहेत, माणसाला गिळून नेतील एवढे आहेत. मग जहाज उलटून टाकतील एवढे मोठे प्राणी आहेत. म्हणून तेथे जीवन तेथे जीव, काय म्हटलंय, तेथे जीवन तेथे जीव. जीवन म्हणजे काय, पाणी. जेथे जीवन तेथे जीव, जेथे जीवन तेथे जीव.
हा उत्पत्तीचा स्वभाव पाहता याचा अभिप्राय उदंड असे. काय म्हटले, जेथे जल आहे तेथे जीव असतात, जेथे पाणी आहे अर्थातच बरोबर आहे, जेथे प्राणी असणार तिथे जीव असणार आहेत. कारण पाण्याशिवाय जीव हा नाहीच आहे. पाणी आहे तिथे जीव असणार आहे. मग जेथे जल आहे तिथे जीव असतात. हा सगळा उत्पत्तीचा स्वभाव आहे. आणि याचा अभिप्राय आपल्याला पाहायला गेलो तर तो कसा आहे, पाहता याचा अभिप्राय उदंडच असे, उदंड आहे. त्याचा अभिप्राय कसा आहे, उदंड आहे. मग आता वैज्ञानिक इतर ग्रहांवर जीव आहे याचं संशोधन करत आहेत. तर पाणी आहे का याचं संशोधन करतात आहे. वर पाणी आहे का, मग समर्थांनी सांगितलेलं तेच संशोधन आहे की जिथं पाणी आहे तिथे जीव आहे. मग जिथे पाणी नाही तिथे जीव नाही. जीवसृष्टी तिथेच होऊ शकते जिथे पाणी आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात जेथे जीवन तेथे जीव. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थाने, पृथ्वी गर्भी नाना निरे त्या निरामध्ये शरीरे नाना जिनस लहान थोरे कोण जाणे. एक प्राणी अंतरिक्ष असती तेही नाही देखील इक्षिती वरच्यावरी उडवून जाती पक्ष फुटल्यानंतरे. नाना खेचरे आणि बुचरे नाना वनचरे आणि जडचरे 84 योनी प्रकारे कोण जाणे. मग पृथ्वीमध्ये नाना निरे, पृथ्वीच्या पोटातही अनेक जलाशय आहेत. त्या निरामध्ये शरीर, मग त्या पाण्यामध्येही अनेक शरीर, लहान मोठा पदार्थ इत्यादी सगळे आहेत. मग नाना जिनस लहान थोरे कोण जाणे. मग त्यांना कोण जाणू शकणार आहे. कारण पृथ्वीमध्ये नाना शरीर, एक प्राणी अंतरिक्ष असती तेही नाही देखील इक्षिती वरच्यावरी उडवून जाती पक्ष फुटल्यानंतरे. मग काही प्राणी अंतरिक्ष असतात तर काही पृथ्वीवर पाहिलेली नसतात. त्यांना पंख फुटल्यावर ते वरच्यावर उडून जातात. मग तसंच समर्थ म्हणतात आहे की एक प्राणी अंतरिक्ष असती तेही नाही देखील इक्षिती, त्यांना बघितलेलंच नसतं, वरच्यावरी उडवून जाती पक्ष फुटल्यानंतर, म्हणजे पंख आल्यानंतर ते वरच्यावर उडून जातात तेही आपल्याला माहीत नसतं. काही प्राणी आकाशातच उडतात, पृथ्वीवर फारच कमी येतात. क्षिती म्हणजे काय, पृथ्वी. जोपर्यंत त्याला पक्ष नाहीत तोपर्यंत तो पृथ्वीवर आहे. पंख फुटले की आकाशी झेप घेतो तो. आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा, ते आपल्याला माहिती आहे. मग तो आकाशात झेप घेतो, पुन्हा तो पृथ्वीवर येत नाही. आणि म्हणून म्हटलंय समर्थांनी पुढे, नाना खेचरे आणि बुचरे नाना वनचरे आणि जळचरे 84 योनी प्रकारे कोण जाणे. मग आकाशात संचार करणारे नाना प्राणी, कित्येक पृथ्वीवर हिंडणारे प्राणी, तर कित्येक जंगलात राहणारे प्राणी असतात. काही पाण्यातच विहार करणारे असतात. अशा या 84 लक्ष योनींच्या प्रकारांना कोण जाणू शकणार आहे. समर्थ म्हणतात त्यांना कोण जाणणार आहे. आणि म्हणून पुढे दिलंय समर्थाने 84 लक्ष जीवयोनी. अजून त्यांचं 80,000 लक्ष जीवयोनीचं संशोधन विज्ञानाने अजून दिलेलं नाही. दिलं आहे फक्त 80 लक्ष, बाकी अजून 4 लक्ष शिल्लकच राहिले आहेत. कुठे आहेत. समर्थ म्हणतात की ते आमच्या डोळ्यांनी सुद्धा दिसणार नाहीत, एवढे ते सूक्ष्म आहेत. आणि म्हणून पुढे दिले समर्थाने, उष्ण तेज वेगळे करुनी जेथे तेथे जीवयोनी कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे. एक नाना सामर्थ्य केले एक इच्छेपासून झाले एक शब्द सारीसे पावले शाप देह. म्हणजे फक्त अग्नी सोडून उष्ण तेज वेगळे करुनी, काय म्हटलंय, उष्ण तेज वेगळे करुनी जेथे तेथे जीवयोनी, फक्त अग्नी सोडून जेथे तेथे काय आहे, जीवयोनी उत्पन्न होतात आहेत. मग कल्पनेपासून होते प्राणी, मग कल्पनेपासून ते उत्पन्न होतात, कोण जाणे, त्यांना कोण जाणू शकेल. म्हणून म्हटलंय आता अजून काही प्राणी असे आहेत की ते नुसते उष्णापासून निर्माण झाले. काय झाले, उष्णापासून ते निर्माण झाले आहेत, की जे नुसते उष्णापासून निर्माण झाले आणि जे केवळ समर्थ म्हणतात जीवयोनीपासून निर्माण झालेले आहेत. काही प्राणी तर नुसते कल्पनेने निर्माण झाले, कल्पना केली की प्राणी जन्माला येतात. म्हणून पुढे दिलेला आहे समर्थाने, एक नाना सामर्थ्य केले एक इच्छेपासून झाले एक शब्द सरीसे पावले शाप देह.
मग काही आपल्या योग सामर्थ्याने प्राणी उत्पन्न करतात, काही इच्छा मात्राने करून होतात, आणि काही शापांच्या शब्दोच्चाराबरोबर शापदेह काय करतात, धारण करतात. आणि म्हणून पुढे दिलंय समर्थाने, एक नाना सामर्थ्य केले. उश्राप आहे, शाप आणि उश्राप आहे. शापांमुळे देह वेगळे धारण करतात आणि त्यांना उशाप दिला जातो. त्या शापामुळे त्यांना पूर्व देह प्राप्त होतो आणि अशा प्रकारे नाना देह निर्माण झाले. आणि अजून काही विद्या आम्ही ज्या पाहतो त्यामध्ये समर्थ म्हणतात, एक देह बाजीगरीचे, एक देह ओडंबरीचे, एक देह देवतांचे नाना प्रकारे. मग काही देह बिजागरीचे तर काही देह हे ओडंबरीचे आहेत, तर काही नाना प्रकारच्या देवतांचे सुद्धा असतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय, एक देह बाजीगरीचे. बाजीगरीचे म्हणजे गरुड विद्येचे आहेत. एक देव गरुड विद्येचे. एक म्हणजे ओडंबरी म्हणजे मायेचे देव आहेत. एक देव देह म्हणजे देवांचे देव. आणि एक देह हे सगळे प्राणी मात्र हे सुद्धा सगळे त्या ब्रह्मावर निर्माण झालेले आहेत आणि ब्रह्माच्या अधिष्ठानावरती आहे. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ते परमेश्वर रूप एकच आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की काही देह बाजीगरीचे ते काही ओडंबरीचे, काही नाना प्रकारच्या देवतांचे सुद्धा आहेत. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थाने, एक क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले, एक उश्रापे पावले पूर्वदेह. ऐसे भगवंताचे करणे किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे होत जाते. अशा प्रकारे आपल्या भगवंताची ऐसे भगवंताचे करणे म्हणजे अशा प्रकारे आपल्या भगवंताची सगळी करणी आहे, हे कधी आपण विसरू नये. हा करणारा कोण आहे, तो एकलाची एक चालवी तिन्ही लोक. मग तो एकटा चालवणारा आहे, तो एकटा सगळा करणारा आहे, त्यानेच हे सगळं निर्माण केलेलं आहे. त्याच्या अधिष्ठानावरती हे सगळं चाललेलं आहे. आणि त्याच्या तुलनेत या सगळ्या देहांचा विचार केला, पृथ्वीवरचा असो, जगाच्या पाठीवर कुठलाही देह असो, या सगळ्या ब्रह्मांडाचा विचार केला तर आम्ही आमचं वैयक्तिक जीवन म्हटलं तर ते फारच अल्प आहे. आणि ते सुद्धा त्या भगवंताच्या अधिष्ठानावर आहे. म्हणून तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवा असं समर्थ म्हणतात आहे. आणि जे देह अहंकार ठेवून जगले ते भगवंतापासून काय झाले, दूर झाले. आणि म्हणून पुढे समर्थाने दिलंय की काही देहांची उत्पत्ती क्रोधापासून झाली, काहींची तपांनी झाली, तपापासून, काही जणांना शापामुळे आपापले पूर्वदेह प्राप्त झाले. आणि असं समर्थ म्हणतात, ऐसे भगवंताचे करणे, असे हे भगवंताचं करणं अलौकिक आहे. त्यांचं वर्णन किती करणार. मग मायेच्या योगाने असं हे सगळं विचित्र होत जातं. आणि म्हणून पुढे दिले समर्थाने, नाना अवघड करणी केली, कोणी देखील ना ऐकली, विचित्र कळा समजली, पाहिजे सर्वे. मग म्हणून ही सगळी नाना प्रकारची करणी केली. याचा अर्थ काय केलं तर कारण भगवंत करता आहे आणि सृष्टी हे कार्य आहे. हे सगळं जे कार्य आहे हे भगवंताच्या अधिष्ठानावर आहे, परंतु ते मायेमध्ये आम्हाला दिसतं आहे. आम्ही त्यालाच खरं मानतो आहे आणि त्यामध्येच अडकतो आहे, परंतु हे खरं नसून तो भगवंत खरा आहे. ही गोष्ट समर्थ इथे सांगतात आहे. आणि म्हणून अहंकार कसा टाकावा याचं विवरण समर्थ पुढे देत आहे. म्हणून समर्थांनी पुढे सांगितलंय, थोडे बहुत समजले, पोटापुरते विद्या शिकले, प्राणी उगेच गर्वे केले की मी ज्ञाता म्हणून. ज्ञानी एका अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा, बुद्धी कैची. मग समर्थ आता सांगतात आहे की एखाद्याला समर्थ म्हणतात आहे मायेने भगवंताचं करणं हे समर्थ काय म्हणतात, अलौकिक आहे. त्याचं किती वर्णन करणार. मायेच्या योगाने असं हे सगळं काय आहे, विचित्र होत आहे. मग मायेने ही सगळी अशी विलक्षण आणि अवघड जी करणी आहे तशी कधी कुणी ऐकलेली नाही आणि पाहिलेलीही नाही. ही मायेची विचित्र कला सर्व नीट जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की एखाद्याला थोडंफार कळलं, पोटापुरतं विद्या तो शिकला तरी त्याला मीच ज्ञाता असा कधीही गर्व होऊन तो काय होतो, तो वाया जातो. कधी असा गर्व करून चालणार
नाही, असा गर्व कधी करायचा नसतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की असा गर्व करून चालेल का? नाही, असा गर्व करून चालणार नाही, कारण सगळ्यांच्या अंतरात्मी तो सर्वात्मा एकच आहे. मग ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा बुद्धी कैची. मग तो अंतर्यामी असणारा सर्वात्मा म्हणजे एक अंतरात्माच खरा ज्ञानी आहे, पण त्याचा महिमा कळेल अशी बुद्धी कुणाला आहे? आणि म्हणून म्हटलंय समर्थाने, समर्थ म्हणतात की मनुष्य जन्म घेतल्यानंतर तो त्याच्या पोटापुरताच विद्या शिकतो, पोट भरण्याची विद्या शिकतो, ज्याला आपण अविद्या म्हटलेलं आहे. सद्विद्या म्हणजे भगवत प्राप्तीची विद्या, आणि पोटापुरता जो शिकणे आहे त्याला अविद्या असं म्हटलेलं आहे. मग आम्ही त्याला भौतिक विद्या म्हणू. थोडं गायन शिकला, थोडं वादन शिकला, थोडं गणित शिकला, थोडं लिहिणं आलं, थोडं काय पोटापुरतं त्याला विद्या प्राप्त झाली की त्या माणसाला असं वाटतं की आपल्यापेक्षा कोणी या जगात ज्ञानी होतच नाही, ज्ञानी नाहीच आहे, मीच थोर. अशा प्रकारचा भाव त्याचा निर्माण होतो, आणि म्हणून तो थोरपणाचा भावच माणसाला भगवंतापासून काय करतो? दूर नेतो. तसं पाहिलं तर या जगातील असा कुठलाही विषय नाही की ज्या विषयामध्ये कोणी परिपूर्ण आहे, ज्यांना असं वाटतं की आपण या विषयात परिपूर्ण आहे. हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे. कुठल्याही महान पुरुषाच्या चरित्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ते त्यांच्या चरित्रात, त्यांच्या जीवनात सांगत असताना म्हणतात की मी आयुष्यभर अध्ययन केलं. काय केलं? आयुष्यभर मी अध्ययन केलं, अभ्यास केला, पण त्यापैकी माझ्याजवळ सागरातील केवळ केवळ आणि केवळ, सागरातील म्हटलंय, सागरातील केवळ आणि केवळ एक ओंजळ आहे. सागर अथांग आहे, तशी विद्या ही अथांग आहे, ज्ञान हे अथांग आहे, जे माणसाच्या शक्तीच्या, बुद्धीच्या आणि आयुष्याच्या क्षेत्रात ते बसत नाही. आणि तसं पाहिलं तर प्राणीमात्रांचं प्रत्येकाचं आयुष्य भिन्न भिन्न आहे. पक्ष्यांचं भिन्न आहे, माणसांचं भिन्न आहे, प्राण्यांचं भिन्न आहे, जीवनशैली प्रत्येकाची भिन्न आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात या सर्वांमध्ये जो द्रष्टा आहे तो अंतरात्मा आहे. मग तो अंतरात्माच आहे, तो सर्वांमध्ये आहे, आणि सर्वात्मा म्हणून तो वास करतो आहे. त्याचा महिमा कळण्यासाठी जी बुद्धी प्रस्तावते आहे त्याला खरी सद्विद्या म्हणतात. मग मला मी ओळखणं, समर्थ म्हणतात मला मी ओळखणं हे सर्वात कठीण आहे. हे जो स्वतः ओळखतो, स्वतःला ओळखतो, त्याला इतर ओळखण्याची गरज राहत नाही. आणि म्हणून त्यासाठी अंतर्मुखता हे अध्यात्मशास्त्रामध्ये महत्त्वाची सांगितलेली आहे. आणि म्हणून मनुष्य मुळात बहिर्मुख आहे. जन्म झाल्यानंतर त्याला आजूबाजूचं सर्व दिसू लागतं, आणि त्याचाच तो अभ्यास करू लागतो. हे काय, कसं, याचं संशोधन तो करतो. पण समर्थ म्हणतात या जगाकडे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे पहा, आणि तुम्हीच कसे निर्माण झाले याचा विचार केला तर मोठं अद्भुत आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सप्तकुंचक ब्रह्मांड, सप्तकंचुक ब्रह्मांड, त्यात सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती. मग समर्थांनी सांगितलंय की पंचमहाभूत, अहंकार आणि महत्त्व या 7 वेष्टनांचे ब्रह्मांड असतं, आणि त्या 7 आवरणांनी युक्त पिंड असतो. त्या पिंडातही उदंड प्राणी आहेत. आणि म्हणून म्हटलंय सप्तकंचुक ब्रह्मांड, ब्रह्मांड आणि पिंड. पिंड याचा अर्थ शरीर आहे, शरीर आणि ब्रह्मांड जे शरीरात आहे, म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी. हे वचन ज्याप्रमाणे सिद्ध आहे त्याचप्रमाणे पिंडामध्ये 7 प्रकारची कंचुक आहेत. मग त्यामध्ये अहंकार आहे, महत्त्व आहे, पंचमहाभूत आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी आहे, आणि त्यामुळे हे पिंड तयार झालेला आहे. हा पिंड म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या देहातील न कळे, म्हणून समर्थांनी पुढे दिलेला आहे आपल्या देहातील न कळे, माता ते अवघे कैचे कळे, लोक होती उतावळे अल्पज्ञाने. मग माणसाला आपल्या देहात काय काय आहे हेही नीट कळत नाही, तर मग सगळ्या सृष्टीतील जीवांचं ज्ञान कसं होणार? पण अज्ञानी लोक अल्पज्ञानाने उतावळे होतात. आणि म्हणून म्हटलंय पुढे, अरे बाबा तुझ्या देहातलंच तुला कळत नाही. कळतं का हो? आपल्या देहामध्ये काय आहे आपल्याला कळतं का? नाही, आपल्या देहातलंच आपल्याला कळत नाही. किती नाड्या आहेत, किती हाड्या आहेत, किती प्रकारचे घटक आपल्या शरीरात आहेत. पंचमहाभूत कशा कशा प्रकारे रूप बदलून आपल्या देहामध्ये वास करतात आहे, हे माझं मलाच कळत नाही.
विज्ञानाने अभ्यास करून या शरीराचा केवळ 2 ते 3% अभ्यास केलेला आहे. या पलीकडे या विज्ञानालाही ते माहीत नाही. जिथे नीती म्हणतात. नेती मानवाची बापुड्याची बुद्धी किती चालायची. आम्ही आमच्या ब्रेनचा जर विचार केला, मेंदूचा जर विचार केला, तरीही या मेंदूमध्ये जे आहे त्यांचं संशोधन करणं मानवाला शक्य नाही. खूप प्रयत्न चालू आहेत, पण तरीसुद्धा काहीच फक्त टक्केवारी आपल्याला माहीत आहे. परंतु म्हणून समर्थ म्हणतात, तुझं तुला कळत नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, असं समर्थ म्हणतात. आणि म्हणून पुढे दिलंय, आपल्या देहातील न कळे माता ते अवघे कैसे कळे, लोक महती उतावळे अल्पज्ञाने. मग किती अल्पज्ञान आहे. थोडंसं माणसाला काही आलं तर माणसाला गर्व येतो, मग कुठल्याही क्षेत्रातला असो. म्हणून पुढे दिलंय, अनुरेना ऐसे जिनस त्यांचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडची आयुष्य त्यांच्या हिसेबे. मग काय म्हटलंय समर्थांनी, अनुरेणू एवढे अत्यंत सूक्ष्म जीव असतात, त्यांना आपण मनुष्य म्हणजे विराट पुरुषाप्रमाणे भासतो. मग त्यांच्या हिशोबाने आपले आयुष्यही त्यांना काय वाटतं, दीर्घच वाटतं. बाकी प्राणीमात्रांच्या आयुष्याचा जर विचार केला तर ते प्राणीमात्रांचं आयुष्य फार अल्प आहे. फुलपाखरांचं आयुष्य पहा बरं किती असेल. आज जन्माला येतात आणि 10 दिवसांच्या आतमध्ये मरण पावतात. काही तासांचं त्यांचं आयुष्य आहे, पण त्या तुलनेमध्ये माणसांचं आयुष्य हे सहस्त्रपटीने मोठं आहे. म्हणून त्या आयुष्याचा आपण योग्य उपयोग करून घेणं हाच खरा विवेक आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्त याचे असती अनेक, जाणे सर्व ही कौतुक, ऐसा कैचा. मग त्यांच्या आचरणाचे नियम, त्यांच्या पद्धती आणि त्यांच्या पद्धती नियम वगैरे निरनिराळ्या प्रकारचे असतात. मग हे सगळं कौतुक जाणू शकेल असा कोण आहे, असं समर्थ म्हणतात आहे. आणि म्हणून पुढे दिलंय, ऐसा कैचा धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतकरणे उगीच अहंता पापिनी वेढा लावी. मग काय म्हटलंय, खरोखरच परमेश्वराची करणी कशी आहे. परमेश्वराची करणी ही अद्भुत आहे. परमेश्वराची करणी कळणं आपल्याला अवघड आहे. परमेश्वर एवढा महान आहे की त्याला कळणं आपल्याला शक्यच नाही. खरोखरच परमेश्वराची करणी अद्भुत, धन्य आणि अलौकिक अशीच आहे. कितीही कल्पना केली तरी अंतःकरणात तिचे ज्ञान होऊ शकत नाही. पण अहंतारूपी पापीन माणसाला उगीच गुंतवून त्याच्यामध्ये ठेवते. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने, आम्हाला सर्व सुख, म्हणून म्हटलंय समर्थाने, मी करता ऐसे मनसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. म्हणजे जे काही केलेलं आहे ते मी करणारा नाही, करणारा कोण आहे, श्रीराम आहे. करणारा माझा भगवंत आहे, मी करता नाही. त्याच्या योगाने हे सगळं होतं आहे, मी करणारा नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. म्हणून आम्हाला सर्व सुख हवं असेल तर त्या भगवंताला जाणलं पाहिजे, त्याला ओळखलं पाहिजे आणि त्याला मोठेपणा द्यायला पाहिजे. कीर्ती आमची नाही, कीर्ती त्याची आहे. तुमचं स्वतःचं काय सामर्थ्य आहे हो. माणसाचं एवढं सुद्धा सामर्थ्य नाही की आपल्या सामर्थ्याने पापणी उघडू शकतो. पापणी उघडू शकतो का डोळ्यांची? नाही. आपल्या सामर्थ्याने पापणी बंद करू शकतो. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? मग आमच्या शरीराच्या शक्तीनेच आम्ही आमच्या डोळ्याच्या पापण्या उघडतो, सामर्थ्याने सगळं काम करतो. पण जेव्हा मनुष्य मृत्यूशय्येवर असतो तेव्हा डॉक्टरला डोळ्यांची पापणी उघडून बघावी लागते. त्या टॉर्चवरून त्याला पाहावं लागतं की याच्यामध्ये जीव आहे की नाही. मग ते सामर्थ्य तुमचं असेल तर ते तेव्हा करता यायला हवं होतं. याचा अर्थ तुमचं ते सामर्थ्य नाही, त्या भगवंताच्या अस्तित्वाचं सामर्थ्य आहे, ते भगवंताचं सामर्थ्य आहे. तो जर नसेल तर देह असून सुद्धा निरुपयोगी आहे. म्हणून मूळ देह हा काय आहे? जड आहे. भगवंत हा आपल्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे त्याला चैतन्य रूप प्राप्त झालेला आहे आणि म्हणून चैतन्य परब्रह्म असं म्हणतो. अशा प्रकारे समर्थ म्हणतात आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलंय, धन्य परमेश्वराची करणी. काय म्हटलंय?
धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतःकरणी, उगीच अहंता पापिनी वेढा लावी. म्हणजे खरोखरच परमेश्वराची करणी अद्भुत आहे, अनन्य आहे, धन्य आहे, अलौकिक अशीच आहे. कितीही कल्पना केली तरी अंतःकरणात तिचं ज्ञान होऊ शकत नाही. पण अहंता रूपी पापीन माणसाला उगीच गुंतवून ठेवते. आणि म्हणून पुढे म्हटलंय, अहंता सांडून विवरणे, कित्येक देवाचे करणे, पाहता मनुष्याचे जिने थोडे आहे. मग देवाची जी कित्येक करणी आहे तिचे अहंता सोडून विवरण केलं पाहिजे. मनुष्याचे आयुष्य इतकं थोडं अल्प आहे की विवरण करण्यास ते पुरणार नाही. म्हणून म्हटलंय, अहंता सांडून विवरणे, कित्येक देवाचे करणे, पाहता मनुष्याचे जिने थोडे आहे. मग माणसाचं आयुष्य तसं थोडंसंच आहे. कारण माणूस जन्माला आल्यापासून 100 वर्षांचं आयुष्य जरी आम्ही म्हटलं तरी 100 वर्षांच्या आयुष्यामध्ये आमचं फक्त आमच्या उद्धारासाठी किती वेळ जातो आमचा विचार करा बरं. 24 तासामध्ये माणूस अर्धा तास सुद्धा भगवंताच्या चिंतनामध्ये राहत नाही. याच्यासारखं दुर्दैव काय म्हणावं. मग माणसाला खास आयुष्यामध्ये 100 वर्षांचं आयुष्य जरी मिळालं असेल तरी त्यातलं अर्ध आयुष्य आमचं झोपण्यात जातं आहे. आता राहिलेला 50 वर्षांच्या आयुष्यापैकी 25 वर्ष आयुष्यामध्ये 12 वर्ष बालपणात जातात आहे, 12 वर्ष खाटेवर जातात आहे. म्हणजे त्यातली 25 वर्ष पुन्हा निघून गेले. आता राहिलेलं फक्त आमच्या हातात 25 वर्षांचं आयुष्य. त्यात आम्ही काय म्हणतो, नोकरी काय काय करतो, नोकरी करतो, पोटापुरता आम्ही अन्न कमवतो, पोटापुरता पैसा कमवतो, यासाठी आयुष्य खर्च करतो. मग शेवटी काय आहे, माणसाच्या हातात आयुष्य आहे. ज्याप्रमाणे पाण्यावर तरंग असतात, त्यांचे बुडबुडे असतात, त्या बुडबुड्याला किती आयुष्य आहे हो, तेवढंच आयुष्य माणसाच्या हातात आहे. म्हणून त्या आयुष्याचा आम्ही सदुपयोग करणं गरजेचं आहे. आणि तो सदुपयोग म्हणजे काय आहे, तर आपलं आयुष्य भगवंतासाठी वाहणं. आणि म्हणून समर्थ इथं तेच सांगतात आहे की बाबा, असं तुझं आयुष्य तुझं तसं थोडंच आहे. त्या थोड्या आयुष्यामध्ये आणि पुन्हा आमचं आयुष्य कधी संपेल हे आम्हालाच माहीत नाही. मग मरण हा तो चुकेना, देह वाचविता वाचेना, कधी माणसांचं मरण येईल सांगता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे, म्हणून कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. मग आपणासी आहे मरण, म्हणून राखावे परेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे. मग मरणाचे स्मरण असणं याचा अर्थ आम्ही हरिभक्ती करणं आहे. ज्याला मरणाचं स्मरण आहे, आम्ही मरतच नाही, आम्ही मरणारच नाही, अशा आविर्भावात जगणारी माणसं जीवनामध्ये काही प्राप्त करत नाही, भगवत भक्ती करत नाही, अहंकारामध्ये जगतात, मी करत राहतात. आणि ज्या नश्वर गोष्टी आहेत त्याला प्राप्तीसाठी त्यांची तळमळ आहे, पण ते योग्य आहे का, नाही. जी तळमळ आहे लोकेशना, वित्तेशना, धनेशना यामध्ये ते गुंतलेले असतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात, थोडे जिने, काय म्हटलंय समर्थाने पुढे दिलंय, थोडे जिने अर्धपुडी काया, गर्व कधी ती रडाया, शरीर अवघे पडाया वेळ नाही. कुच्छिळ ठाई जन्मले आणि कुच्छिळ रसेची वाढले, यास म्हणती थोरले कोण्या हिसेबे. म्हणजे थोडे जिने अर्धपुडिया, शरीर पडायला वेळ नाही आहे. आता होता हो, अर्ध्या तासापुरती माझ्याशी बोलला, काय म्हणतो आपण, आत्ताच होता, अर्ध्या तासापूर्वी माझ्याबरोबर बोलला, अर्ध्या तासापूर्वी माझ्यासोबत बोलला आणि आता होत्याचं नव्हतं झालं. काय करता येईल सांगता येत नाही. आता तर मरण इतकं स्वस्त झालेलं आहे आणि इतकं सोपं झालेलं आहे की लोक कधी आणि कसे मरतील हे सांगताच येणार नाही. म्हणून जुन्या काळी वृद्धापकाळी लोक जात होते, 100 वर्षाच्या अधिक जगत होते असं त्यालाही माहीत असायचं. पण आता वयाचं बंधन राहिलेलं नाही. म्हणून इथे म्हटलेलं आहे, शरीर अवघे पडाया वेळ नाही. काय म्हटलंय, शरीर अत्यंत थोडं आणि क्षरभंगुर देह तरी गर्व करतात, रडतात, शरीर पडायला जराही मात्र वेळ लागणार नाही. आणि म्हणून कुच्छिळ ठाई जन्मले आणि कुच्छिळ रसेची वाढले, यास म्हणती थोरले कोण्या हिसेबे. मग आता तो जन्माला आला, तो आयुष्य ते शरीर जे आहे ते कुठे जन्माला आलं त्याचं वर्णन समर्थ करतात. कुच्छिळ ठाई जन्मले आणि कुच्छिळ रसेची वाढले, यास म्हणती थोरले कोण्या हिशोबे.
मग कुच्छिळ आणि क्षणभंगुर अखंड व्यथा चिंतातुर लोक उगेच म्हणती थोर वेडपणे. मग कुच्छिळ माणसाचं आयुष्य जन्माला आला तर तो जारज असल्यामुळे तो जारातून निर्माण झालेला आहे. आईच्या उदरातून जन्म घेतला ते कुच्छिळ स्थान आहे. म्हणून तसं जे शरीर आहे त्याला आम्ही निर्मळतेचा सोहळा कसा काय करावा. वरी कितीही चांगले कपडे घातले तरी सुद्धा त्याचा देह मात्र तसाच आहे. म्हणून म्हटलंय समर्थाने की कुच्छिळ देह अत्यंत म्हणजे घाणेरड्या जागी देह जन्मतो. तो घाणेरड्या रसानेच वाढतो आणि त्या देहाला लोक थोर म्हणतात. ते कोणत्या हिशोबाने. मग कुच्छिळ आणि क्षणभंगुर देह अत्यंत अपवित्र आणि कसा आहे क्षणभंगुर असतो. पण अखंड व्यथा चिंतातुर त्याला अखंड निरनिराळ्या व्यथा भोगाव्या लागतात. लोक उगेच म्हणती थोर वेडपण. मग मनातील तो सदैव चिंतातूर असतो मनातही आणि तरी लोक त्याला वेडपणाने काय म्हणतात थोर म्हणतात. आणि म्हणून पुढे दिलंय काया माया दो दिसांची आधी अंती अवघीची झाका तापा करून अवघीची थोरी व दाविती. मग देह समर्थ म्हणतात थोरी व दावणे म्हणजे मोठेपणा दाखवणं. माणसं आयुष्यभर चांगले चांगले कपडे घालतात फिरतात आणि जेव्हा तो मरणाच्या अवस्थेत असतो तेव्हा त्याला त्याच्या कपड्याची सुद्धा भान नसते की आपले कपडे कुठे आहेत आणि तो आपण स्वच्छ घातले का आणि ते इस्त्रीचे आहेत का, याच्यावर तो अत्तर लावलं आहे का. अहो किती दुर्गंधीचं राहते आपल्या जन्मापूर्वी आणि काय मरताना काय आणि जन्मापूर्वी काय. जेव्हा आपल्याला कळतो तोपर्यंत आपण अत्तर लावतो मग काय करणार. मग समर्थ म्हणतात आधी अंती. आधी म्हणजे सुरुवातीला आणि अंती म्हणजे शेवटी मरताना. मग आधी अंती अवघीची झाका तापा करून उगीची थोरी व दाविती. म्हणजे कितीही तुम्ही झाकापाक करण्याचा प्रयत्न करा परंतु ते उघड जे शरीर आहे ते शेवटी उघडच जाणार आहे. तुम्ही झाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते उघडं आहे ते उघडच राहणार आहे आणि उघडच जाणार आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय झाकिले तरी उपंदर पेडे. उपंदर काय म्हटलंय झाकिले तरी उपंडर पडे दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे जो कोणी विवेके पवाडे तोची धन्य. मग मरताना कसा आहे ठेवला तरी तो देह मरताना जरी किती झाकला तरी मरताना उघडाच ठेवून जावा लागतो. मग जो कोणी हे विवेकाने हे ज्ञान संपन्न करेल तोच खरं कसा आहे तोच खरा म्हणजे खरं त्याला त्याचा जीवनाचा अर्थ कळलेला आहे. म्हणजे मेल्यानंतर माणसाला 24 तासांच्या आतमध्ये स्मशानात जाऊन पोचवता. तो का पोचवलं जातं 24 तासांच्या आत त्यांना हलवलं जातं कारण त्या देहाला दुर्गंधी सुटते. म्हणजे दुर्गंधी त्याच्या शरीरामध्ये सगळीकडे भरलेली आहे. पण तो जेव्हा त्याला हात पाय शरीर चांगलं त्याचा जीव अंतरात्मा आतमध्ये आहे तोपर्यंत चांगले कपडे घालणार अत्तर लावणार सगळं काही त्याचं सुरळीत इस्त्रीचे कपडे घालणार. परंतु ज्यावेळी देहच जीवच नाही त्यावेळी मात्र हे सगळं त्याला सोडून जावं लागतं. मग त्यावेळी कोण करणार. त्यावेळी त्याला दुर्गंधी सुटणार. 24 तासाच्या आत त्याला उचलावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात त्याची विल्हेवाट लावावी लागते कारण घरात ठेवला तर दुर्गंधी येईल. म्हणजे माणसाच्या जीवनाला किती क्षणभंगुरत्व आहे आणि ज्यांच्यासाठी आपण धडपड करतो ती कुठलीही गोष्ट आमच्याबरोबर येत नाही. करोडो रुपये जरी कमवले तरी त्यातला 1 रुपये सुद्धा आपल्या प्रेताबरोबर येत नाही. काहीही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात जो कोणी विवेकी असेल जो भगवंताची भक्ती करेल. म्हणून विवेक म्हणजे काय तर भगवंताचं स्मरण आहे. विवेक म्हणजे काय भगवंताचं स्मरण आहे. आणि समर्थ म्हणतात अविवेक म्हणजे काय तर भगवंताचं विस्मरण आहे. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने उगेची काय असा तंडावे मोडा अहंतेचे पुरावे विवेकी देवास धुंडावे हे उत्तमोत्तम. मग समर्थाने आता ही शेवटची ओळ दिलेली आहे. आणि या ओळीमध्ये समर्थ या शेवटच्या ओळीमध्ये काय म्हणतात आहे तर उगेची आता सगळं सांगितलं. काया माया कशी आहे 2 दिवसांची आहे काही दिवसांपुरतीच ती आहे. कितीही तिला झाका तापा तरी ती काय आहे कितीही वस्त्राने झाकपाक करून जरी देहाचा मोठेपणा मिरवला तरी शेवटी मात्र काय आहे त्याची थोरवी गायली तरी शेवटी मात्र त्याचा देह गेल्यानंतर म्हणजे त्याचा जीव गेल्यानंतर 24 तासाच्या आत त्याला हलवावं लागतंच लागतं. त्याला ठेवून चालणार नाही. म्हणजे किती तुम्ही जरी पसारा केला तरी त्याला शेवटी जाणं आहे. आणि म्हणून म्हटलंय समर्थांनी
शेवटच्या ओळीत एक महत्वाचा विचार मांडला आहे. उगेची कासाया तंडावे, मोडा अहंतेचे पुडावे, विवेके देवास धुंडावे, हे उत्तमोत्तम. मग काय म्हटलंय समर्थांनी, काय सांगितलंय, अहंता जी आहे ती माणसाची संपली पाहिजे. कशासाठी वाद, कशासाठी भांडणं, कशाचा गर्व, सर्व इथेच टाकून जावं लागणार आहे. हा भाव अंतरी जर आमचा टाकला असेल तर त्या भावाला आम्ही आयुष्यभर चालत असू. तर मनुष्य तो विवेकी आहे, सगळं सोडावं लागणार आहे, इथलं इथेच राहणार आहे, कोणी कोणाचं नाही आहे. हा भाव धारण करा. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, सगळी सोयरे सुखाची, ही तुझ्या सगळे सुखदुःखाची, सांगा की नव्हे ती. कर्मयोगे सकळ जीवा मिळाली, एके स्थळे जन्मास आली, ते तुवा आपली मानुली, कैसे रे पडत मूर्खा. मग समर्थ म्हणतात, आपल्याला जाग करताना किती सांगत आहे, कोण कुणाचे पायील बाचे, सर्व धनाचे काम, सगळे जे आहे ते आपल्या स्वार्थाचे आहेत. आणि म्हणून घ्यावा जानकी जीवन राम, म्हणून त्या भगवंताचं स्मरण करा. त्या भगवंताच्या स्मरणामध्ये आपलं आयुष्य जर खर्च केलं तर आपला देह खऱ्या अर्थाने धन्य होईल. तीच गोष्ट समर्थ इथे सांगतात आहे. आणि म्हणून म्हटलंय, विवेके देवास धुंडावे, हे उत्तमोत्तम. म्हटलंय विवेके देवास धुंडावे, याचा अर्थ शोधावं, देव शोधावा, विवेकाने भगवंताचा शोध घ्यावा. आणि तो शोध घेता घेता असं लक्षात येतं आपल्या की तो कुठेही नाही, तो आमच्या अंतरात वसला आहे. म्हणून मीच परब्रह्म आहे, माझा आत्मा हा ब्रह्म आहे आणि तो मीच आहे. या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तरच तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. आणि अशा प्रकारचा सूक्ष्म विचार समर्थाने इथे मांडला आहे. आणि वाईट विचार मनातून काढून टाका असं समर्थ इथे सांगत आहे. आणि म्हणून म्हणतात आहे समर्थ, उगेची कायम तंडावे. आता याच्या सगळ्यात पडू नका. मोडा अहंतेचे पुडावे, अहंतेचं बंड मोडून काढा. आणि विवेके देवास धुंडावे, हे उत्तमोत्तम. देवाचा शोध घ्या, हेच काय आहे, उत्तमोत्तम आहे. म्हणून उगेची कासया तंडावे, मोडा अहंतेचे पुडावे, विवेके देवास धुंडावे, हे उत्तमोत्तम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्मजीव निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.